चालू ठेवली. अगदी माशेलकर सरांनंतर हरकरे सरांच्या नंतर गुंडू मामा, बडी हवेली मामांचं सुद्धा तेवढ्याच चारित्र्य, त्यांचं सुद्धा तेवढंच प्रगल्भ असलेलं आपल्याला दिसून येतं. तर हे सगळं, हा सगळा जो प्रवास आहे अगदी माझ्या डोळ्यांपासून अगदी झरझरझर जात होता. मी तो लेख लिहिताना म्हणजे कुठले मुद्दे आपले विसरू नयेत किंवा काय कशा पद्धतीने आपण तो लेख लिहावा. तर हे लिहिताना सगळा जो त्याचा जो डाव आहे या महाविद्यालयातला तो सगळा माझ्या नजरेखालनं जात होता. आणि खरंच की गुंडू मामांनी अतिशय एका निष्काम कर्मयोगासारखं भगवद्गीतेमध्ये जे सांगितलेलं आहे की निष्काम कर्मयोग, तर त्या निष्काम कर्मयोगासारखं त्यांचं जे जीवन आहे ते जगलेले आपल्याला दिसून येतात. आणि कायकवे कैलास म्हणजे महात्मा बसवेश्वरांनी जे आपलं जे शिकवण दिलेली आहे या याच्यातनं की कर्म करीत राहा, म्हणजे आपण वर्क इज वर्शिप ज्याला आपण म्हणतो की आपण करत राहू, फळ मिळेल तेव्हा मिळेल, फळाची अपेक्षा न करता, म्हणजे कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन ते म्हटलेलं आहे की फळाची अपेक्षा न करता. नाहीतर त्यांचा संदर्भ ध्यानात घ्या ना की कार्यालयामध्ये ते कर्मचारी आहेत, मग त्यांचा आणि